नंदुरबार तालुक्यातील बाल आमरा इथे कळंबा दरम्यान दुपारी 12 ते 12:30च्या सुमारास अचानक आलेल्या जोरदार वारा आणि पावसामुळे एक मोठा वृक्ष तुटून थेट रस्त्यावर कोसळला। याच वेळी त्या मार्गावरून दुचाकीवरून जात असलेल्या दीपा दावीद गावित वय 48 आणि तिचा मुलगा दिशांत दावीद गावित वय 23 दोघे राहणार वासदा झाडाखाली अडकल्याने भीषण अपघात घडला। या अपघातात दीपा गावित यांचा जागीच मृत्यू झाला होता, तर गंभीर अवस्थेत दिशांत गावित याला नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला। या दुर्दैवी घटनेमुळे वासदा गावावर शोककळा पसरली आहे। दरम्यान पावसाळ्यात धोकादायक झाडांची छाटणी आणि देखभाल प्रशासनाकडून वेळेवर न केल्यामुळेच हा दुर्दैवी प्रकार घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे। अचानक झाड कोसळल्यामुळे वाहन चालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे। प्रशासनाने तात्काळ योग्य उपाययोजना करून अशा धोकादायक वृक्षांची वेळेत छाटणी करावी आणि अशा दुर्घटनांना आळा घालावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे। पावसाळ्यात प्रवास करताना नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन यावेळी करण्यात आलं आहे। प्रतिनिधी प्रवीण चव्हाण, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार।